जालगाव ग्रामपंचायतीचे सरपंच अक्षय फाटक आपल्या आत्या आणि मुलीसह दुबईला फिरायला गेले होते. पण अचानकपणे इराण, इस्रायल आणि अमेरिकेदरम्यान युद्ध सुरू झाल्यानं ते तिथे अडकून पडले. या काळात त्यांचा अनुभव कसा राहिला, तिथली परिस्थिती काय आहे, हे सांगतायत अक्षय फाटक. सगळ्यात पहिल्यांदा मी 2 दिवसापूर्वी किंवा एकूणच 2 वेळा फेसबुक लाईव्ह केलं होतं. त्याचा पण उद्देश हाच होता की फक्त कळावं लोकांना काय परिस्थिती आहे आणि परत परत लोकांना चिंता लागून राहते, आपले सगळे जवळचे लोक असतात म्हणून केला होता. काल रात्री मी दापोलीमध्ये पोचलो. एकूण आधी फक्त येतांचा प्रवास सांगतो. 4 तारखेला संध्याकाळी 6 वाजता मला एअर इंडियाचं फ्लाईटची सोय झाली, त्याच्यामध्ये तिघांची, माझी, माझ्या मुलीची आणि आत्याची. त्याच्यानंतर तिथून आम्ही, मला वाटतं रात्री 11-11:30ला दिल्लीमध्ये पोचलो. तिथून परत मी 1:30-2चं फ्लाईट घेऊन मुंबईला आलो आणि काल सकाळीच मी मुंबईमध्ये पोचलो आणि काल दुपारनंतर मी दापोलीमध्ये पोचलो. आता ह्या सगळ्या प्रवासामध्ये किंवा एकूणच ज्या वेळेला दुबईला मी 24 ते 28 असे 4 दिवस, 24ला रात्री म्हणजे 25 ते 28 असे 4 दिवस दुबईमध्ये होतो. माझ्या व्यक्तिगत कामासाठी गेलो होतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा निघायची वेळ झाली, 28ला एअरपोर्टला आम्ही निघणार, तेव्हा मेसेज आला की अशी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे आणि युद्ध सुरू झालं आहे, त्याच्यामुळे सगळे फ्लाईट्स रद्द आहेत. त्याच्यानंतर जे पुढचे 4 दिवस आहेत ना, ते फक्त माहिती म्हणून एक महत्त्वाचे आहेत की त्याच्यामध्ये कुठच्याही प्रकारे दुबईतलं जे रोजचं जीवन होतं ते कुठेही विस्कळीत झालेलं दिसलं नाही. लोक अतिशय चांगल्या प्रकारे कोऑपरेटिव्ह एकमेकांजवळ वागत होती. त्याच्यानंतर जे इंटरनल म्हणजे टॅक्सी प्रवास असतील किंवा मेट्रो असतील किंवा बस प्रवास इंटरनल, ते पण व्यवस्थित चालू होते. सगळे रेस्टॉरंट चालू होते, कुठेही बंद असा विषय नव्हता. तरी पण खूप एक काळजी घेण्याच्या दृष्टीने शांतपणे सगळं कार्यक्रम तिथे चालू होते. फक्त काय होतं की युद्धजन्य परिस्थिती आल्यानंतर आपोआपच एक काळजी किंवा एक भीतीचं वातावरण तयार होतं. त्याच्यामुळे तिथे आलेले जे टुरिस्ट होते दुबईमध्ये, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये खूप एक भीतीचं वातावरण, कारण विमान बंद म्हणजे थांबली, त्याच्यामुळे ते भीतीचं वातावरण जास्त तयार झालं की असं कुठूनही काही करून आपण लवकरात लवकर सुटूया आणि भारतात पोचूया किंवा स्वगृही परतूया, असं प्रत्येकाला वाटत होतं. ह्याच्यामध्ये खाण्यापिण्याची व्यवस्था व्यवस्थित होती, हॉटेलची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था खूप चांगली होती. एकूण खूप कौतुक वाटलं की दापोलीतले असतील किंवा भारतातले असतील, जे आपले कन्सर्न म्हणजे जे आपले जवळचे लोक आहेत, भरपूर लोकांनी फोन आणि मेसेजेस करून ज्यांना जी मदत करता आली, म्हणजे मुद्दामून नावं घ्यायला लागतील की दुबईमधला माझा मित्र रोहन बिचारे असेल, त्याची म्हणजे वहिनी असेल, ह्या दोघांनी आमची जी काय सपोर्ट लागेल तो केला. त्याच्यानंतर दापोलीतलेच आपले श्याम जैन आहेत, त्यांनी फोन करून कधीही तुम्ही राहायला या. आपले श्रेयस हॉटेलचे मालक जे आहेत बर्वे, ते संदीप बर्वे, त्यांच्या सासूबाई कुलकर्णी म्हणून आहेत, त्यांनी फोन करून कधीही घरी या. किंवा आपले दापोलीतलीच लोक, मला वाटतं साजिद दादा असेल, साजिद कागदी, त्याच्यानंतर रहमान चिपळूणकर असेल, ह्यांनी खूप येऊन भेटले. तिथे सपोर्टची फार मोठ्या गरज होती असं नाही, पण आपला माणूस जेव्हा येऊन भेटतो त्यावेळेला आपल्याला एक आपोआप एक आपुलकी आणि आपल्याला एक सपोर्ट वाटतो की बाबा आपली इथे माणसं आहेत, काही अडचण आली तर ही अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे ते अवेलेबल होते आणि त्यांनी एक आपल्याला मेंटल पण, ज्याला की मानसिक एक ताकद मिळते, त्यानुसार ते येऊन भेटले. महत्त्वाचं म्हणजे आपला सादिक, जो दापोलीमध्ये आहे, आता दुबईमध्ये असतो, भरपूर त्यांनी मला सपोर्ट केला आणि जी काय लागेल ती मदत, तो दापोलीत आला होता, ॲक्च्युली आला आहे, आत्ता पण दापोलीत येतो, रोजनसाठी इकडे आला आहे रमजान महिन्यासाठी, परंतु त्यांनी तिथे खूप चांगल्या प्रकारे मला सपोर्ट केला. त्यामुळे त्याचंही खरोखर मी आभार मानायला नको, मित्र आहे खूप, त्यामुळे मित्रांचे आपण आभार मानत नाही. असं वेगवेगळ्या प्रकारे ज्यांनी आपल्याला मदत करता आली त्यांनी सपोर्ट केला. परंतु महत्त्वाची गोष्ट अशी आहे की माझे ठाण्यातले म्हणजे माझे व्यावसायिक पार्टनर आहेत आदित आणि दिनेश काका वराडे, त्यानंतर सागर भदे, यांनीसुद्धा खूप महत्त्वाचं काम केलं. ते म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांची जी 2 विमानं येणार होती दुबईतनं भारतामध्ये, त्याच्यामध्ये आमचं नाव नोंदवायचा प्रयत्न केला. तेही नाव नोंदवलं गेलं होतं, परंतु आयत्या वेळेला जे तुम्ही बघितलं असेल की 2 विमानं स्टार एअरलाईन्सची आली, परंतु ती आयत्या वेळेला विमानं छोटी आल्यामुळे त्या विमानातनं आम्ही येऊ शकलो नाही, परंतु त्याच्यात नाव आमचं नोंदवलं गेलं होतं. एकनाथ शिंदे साहेबांचे OSD आहेत सचिन जोशी, त्यांच्याजवळ मी संपर्क साधला. त्याच्यानंतर राहुल गिठे, त्यांच्याजवळ संपर्क साधला आणि श्रवण अभंग, या तिघांनीही खूप चांगला सपोर्ट केला. आणि त्याच्यानंतर जे आम्ही म्हणजे त्या विमानातनं जरी येऊ शकलो नाही तरी एअर इंडियाच्या तिकीट्सची व्यवस्था त्यांनी लगेच केली. त्याच्यामुळे 4 तारखेला संध्याकाळी 6 वाजताच्या एअर इंडियाच्या दुबई टू दिल्ली अशा विमानामध्ये आम्ही बसू शकलो आणि वेळेत आम्ही येऊ शकलो. त्याच्यामध्ये सुद्धा आदल्या दिवशी रात्री 2चं विमान होतं, ते पोस्टपोन झालं, 5ला झालं, मग 9ला झालं, त्याच्यानंतर ते परत 1:30ला झालं. कारण एक परिस्थिती इतकी हे होती की आम्ही विमानतळावर पोचल्यानंतर आदल्या दिवशी रात्री 2 वाजता तिथे जवळ असलेल्या US कॉन्सुलेटवर हल्ला झाला, पुन्हा ड्रोन हल्ला. त्याच्यामुळे ते परत नो फ्लाय झोन थोडा वेळासाठी झाला
आणि ते पुढे पुढे करत शेवटी हे होण्यासारखं, म्हणजे त्यात घाबरण्यासारखं जरी काही नसलं तरी अनिश्चितता असल्यामुळे खूप लोक घाबरत होती. आणि मी पुन्हा पुन्हा सांगेन की सरकारने खूप ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे सपोर्ट करायचं काम केलं आणि नेहमीच करत असतं. परंतु लोकांना मी परवाच्या व्हिडिओमध्ये पण बोललो की आपण आपल्या व्यक्तिगत कामासाठी किंवा आपण फिरायला गेलेलो असताना जरी सरकारची ही जबाबदारी असली किंवा सरकारने ते आपोआप काम करणं भागच आहे, परंतु आपल्याला खूप जास्त प्रयत्न करून आपण येण्याचा प्रयत्न करत राहणं वेगवेगळ्या मार्गाने हे जास्त गरजेचं असतं. तेही मी करत होतो आणि भरपूर जणांनी ते जास्त प्रयत्न केल्यामुळे जे आत्तापर्यंत येऊ शकलेत आणि अजूनही अनेक लोक तिथे आहेत. त्याचंही आता मला वाटतं थोडं युद्धजन्य परिस्थिती कमी झाल्यानंतर आपोआपच परत एकदा नो फ्लाय झोन जो आहे तो आता बंद होऊन पुन्हा एकदा विमानं उडायला सुरुवात होईल आणि लोक लवकरात लवकर इकडे येऊ शकतील. या सगळ्यामध्ये मी एवढंच सांगेन की अशी ज्या वेळेला युद्धजन्य परिस्थिती किंवा अडचणीची परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला अतिशय स्थितप्रज्ञपणे जे आलं आहे ते ॲक्सेप्ट करून, ज्याच्यामध्ये आपण बदल करू शकत नाही अशा ठिकाणी जे करू शकतो याचा प्रयत्न करत राहणे, पॅनिक न होणे आणि अर्थात देवावर विश्वास ठेवून जे पॉसिबल वेज आहेत प्रश्न सोडवण्याचे त्याच्यावर काम करत राहिलं पाहिजे. आणि ते केल्यानंतर 100% आपल्याला काही ना काहीतरी मार्ग निश्चित मिळतो. आपोआपच लोक जेवढी म्हणून कन्सर्न दुबईशी असतील किंवा ह्या सगळ्या विषयाशी होते ते आपल्याला आपोआप संपर्क साधतात. आपणही संपर्क साधल्यानंतर खूप चांगला सपोर्ट करतात. ह्या सगळ्यामध्ये ज्या व्यक्तींनी, म्हणजे खूप कमी लोकांची नावं घ्यायला लागतील की म्हणजे जर नावं घ्यायची झाली की ज्यांनी आपल्याला विचारलं पण नाही किंवा काही सपोर्ट केला नाही, पण उरलेल्या सगळ्या लोकांनी, म्हणजे बऱ्याचशा लोकांनी फोन असेल जे त्यांना जमेल त्या दृष्टीने सपोर्ट केला आणि आम्ही भारतामध्ये, मी असेल, श्रेया, आत्या माझी, सहजासहजी येऊ शकलो. आणि खरोखर कौतुक आहे की लोकांनी जो सपोर्ट केला, मदत केली, विचारपूस केली, त्याच्यामुळे एक नैतिक बळ 100% मिळालं आणि आम्ही व्यवस्थित परत येऊ शकलो. भीती असं वाटलं नाही की ठीक आहे आता नेमकं काय होईल ते जे समोर येईल त्याला फेस करणं हे काम आहे. माझ्याबरोबर माझी लहान मुलगी असल्यामुळे ती असेल किंवा आत्या म्हातारी असल्यामुळे त्यांना भीती वाटायला लागली होती की बा आता नेमकं काय आपलं काय होईल, कसं होईल. परंतु तसं इथे काहीच भीती वाटण्यासारखं नाही. परंतु अनिश्चिततेमुळे आता नेमकं काय समोर आपल्याला असं फिक्स, म्हणजे जेव्हा असं होणार आहे हे माहीत नसतं, अनिश्चितता असते, त्यामुळे थोडंसं मनामध्ये चलबिचल होते, परंतु भीती नाही. एक तिथे दुबईमधलं जे एकूण सगळे लोकांचं राहण्याची जी पद्धत आहे त्याच्यानंतर खरोखर त्यांना पण सॅल्यूट केलं पाहिजे की एवढं सगळं होत असून पण अतिशय शांतपणे पॅनिक न होता. आणि तिथलं मीडिया खूप हे आहे काय, म्हणजे आपल्याकडचं जे मीडियामध्ये इमिजिएट वेगवेगळ्या बातम्या टाकायला सुरुवात होते तिथे ती खूपच त्यांच्यावर रिस्ट्रिक्शन असल्यामुळे कदाचित एवढं फास्ट तिथे बातम्या पसरत नसल्यामुळे भारतातूनच उलट्या बातम्या खूप जास्त येत होत्या. परंतु तिथले लोक खूप अतिशय शांतपणे, स्थितप्रज्ञपणे सगळा त्यांचा रोजचा जो कारभार आहे तो चालू होता. त्याच्यामुळे फार मोठी भीती वाटली नाही. परंतु अनिश्चितता असल्यामुळे एक मनात शंका निर्माण होतात, तेवढ्या फक्त होत होत्या की नेमकं आता कधीपर्यंत आपण मोकळे होऊ, एवढंच फक्त वाटत होतं. नाही, नक्कीच मी सांगतो की दुबई हा खरोखर त्यांचं स्वतःची फार मोठी आर्मी नसल्यामुळे असं एक पॅनिक सिच्युएशन निर्माण होऊ शकते. परंतु तिथल्या कोणालाही भारतीयाला तुम्ही विचार केलात, तिथले जे राहणारे लोक आहेत त्यांनीसुद्धा खूप चांगल्या प्रकारचे ग्रुप तयार केले होते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्या इथल्या म्हणजे टुरिस्ट म्हणून गेलेले असतील किंवा तिथल्या भारतीय राहणाऱ्या लोकांमध्ये पण एक प्रकारची चांगली एकी करून त्यांनी ग्रुप्स तयार केले जातात की ह्या परिस्थितीमध्ये कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. आणि तरीसुद्धा ती लोकं आता, म्हणजे मी आजच सकाळी श्याम जैनांजवळ बोललो, ते म्हणे आमच्या इकडे पण तसं त्रासदायक काहीच नाही किंवा आता सादिक पण असेल तो 2-3 दिवसात जाईल. रोहन दादा पण मुंबईत नेमका आला होता, रोहन विचारे, तोही 1-2-4 दिवसात दुबईत जाईल. आता हे लोक जर सहजासहजी तिथे राहत आहेत आणि परत जायचं पण म्हणते, त्याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये कुठच्याही प्रकारे शंका किंवा काही नाही आहे. तिथे राहणाऱ्या आपल्या भारतीय लोकांमध्ये फार काही ठिकाणी, तुरळक ठिकाणी हे ड्रोन हल्ले वगैरे झाल्याच्या बातम्या आहेत. परंतु असं तिथल्या लोकांना राहण्याच्या दृष्टीने पण फार मोठं काही धोकादायक आहे असं आत्ता तरी त्या लोकांनाही वाटत नाही आहे. मला त्यातलं कमी कळत असेल, पण मी 4 दिवस तिथे होतो तेव्हा मलाही असं वाटत नव्हतं की इथे राहायला आता खूप मोठं रिस्की आहे. त्यामुळे तिथले लोक पण खूप शांत, एकदम नॉर्मली राहत आहेत. आणि ह्या मदत ज्या लोकांनी केली त्याच्यामध्ये सादिक सारंगचं मगाशी मी नाव घेतलंच, पण त्यांनी खरोखर वेगळ्या प्रकारे, म्हणजे ज्यावेळेला यायची वेळ झाली त्यावेळेला वेगवेगळे अजून पण ऑप्शन अवेलेबल करून देण्याचं तो काम करत होता. त्याच्यानंतर सुलेमान, तुमचा भाऊ सुलेमान खान असेल, त्यांनी मला मेसेज केला की काय लागणार आहे का, मी आत्ता अबुधाबी, ते पण लागेल त्याची आपण मदत करू शकतो. खूप महत्त्वाचं म्हणजे जो आपल्याकडेच, म्हणजे माझे स्वीय सहाय्यक आहेत राणे काका, त्यांचा मुलगा तेजनी पण आम्हाला तिथे येऊन बारीक सारीक काय मदत करता येईल
आणि आमच्याबरोबर थांबून म्हणजे एक ज्याला आपण मॉरल सपोर्ट म्हणतो त्यांनीही खूप मदत केली. त्याच्यानंतर फजल असेल रखांगे, त्यांनीही फोन करून येतांची काही व्यवस्था होती आहे का ह्याचाही प्रयत्न केला. अनेक जणांनी आर्थिक काही मदत किंवा काही हवं आहे का ह्याचासुद्धा आपल्याला मदत करण्याची आपल्याला नक्की प्रयत्न केला, मदत करण्याची तयारी दाखवली. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्यांची नावं घेणं खूप गरजेचं आहे. माझ्याकडनं कुठचं नाव राहिलं असेल तरी पण चुकून राहिलं असेल, परंतु खूप जणांनी याच्यासाठी मला आणि एकूणच सगळ्यांनी चांगला एक मॉरल सपोर्ट द्यायचा खूप चांगला प्रयत्न केला. त्याच्याबद्दल त्यांचेही मी खरोखर जेवढे आभार मानेन तेवढे थोडे आहेत आणि त्यांचे पण सगळ्यांचे खरोखर धन्यवाद.